हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर झाल्या सकाळी सकाळी शिट्ट्या चालू. आता तुम्ही म्हणसान एवढ्या सकाळी शिट्ट्या उरायला, तर मग शिट्ट्या का आहेत प्रकार? तर प्रकार काहीच नाही. आज आहे फक्त डाळ आणि भात आणि डाळ. चला तर मग या चहा प्यायले, कारण आता चहा प्यायचा टाईम झाला माझा. चहा प्यायले गंध नाही वाटते, हे काही रिकामा नाही. सगळे भांडे आहेत बाहेर, कारण की सगळेच चहा पाणी झालं, फक्त बाकी राहिली मी एकटी. माझं सगळं मागून असते, चहा पाणी जेवण. फक्त वावरातच गेली की मी सगळं बरोबर असते माझ्या सगळ्याच्या. चहा पाणी जेवण नाही का. आज तर दूध पण नाही चहाले, आज आहे काढा चहा. दोन्ही गॅस चालू आहात तरी आणखी थांबाच लागते वाटते. ठेवला मस्त काळा चहा. पण आज असं झालं की गंज मोठा आहे ना, म्हणून चहाचा गंज मोठा आहे, तर चहाचा आकार काही समजला नाही. आज एकटीच पुरता ठेवायचा होता, लय मोठा झाला तो आता. आणि आता काय करावं या चहाचं, तर आता आणतो आईले बोलावून चहा प्या, म्हणजे मग काम तमाम. आईले बोलावलं की चहा प्या. आई चहा पे ना, डबल पे. आईले बरोबर समजलं काय? नाही तसाच ठेवला ना तुम्ही. मला ना काय हो, मॅने तो पेत रोज म्हणून बनवते मी चहा प्यायला. काय माहिती सगळं नाही. हा चॉकलेट सगळं नाही. वगन ते वगन पोपळा अद्रक नाही का आपल्याकडे? हे गवतीच्या वायला ती चांगला लागते चहा. हो ना, पोपळा टाक वगन तसा फुलजू राहिला ना आपण. हो बघा फुलची चव राहिला. वग टाकणं तो चिकट झाला. अद्रक टाकतो बाई. खराब झाला तो काही कामाचा नाही राहिला. एका गोष्टीचा नाद झाला त्याच गोष्टीचा नाही. ते वगून ठेवत होते तसाच राहत होतं. मला ते ऑपरेशन झालं, मी तेच जाऊ त्याचा त्याने मला. आणि आता चहा लागतील ना, वटणी कोणा चहा लागतील नाही, चहा लागत नाही. ऑपरेशन झाले की डॉक्टरने विचारावं सगळं, काय खाय लागते काय नाही खाय लागत. आता काय आहे वरण, मेथीची भाजी. जो दिवस निघू राहिला तो एकदम कडक उन्हाचा निघू राहिला आहे. पण ऊन किती तपू राहिला, पाण्याचा पत्ता नाही अजून. म्हणून सगळ्या वाकाया पोंद्र्या काढल्या, सगळ्या वाहू घालायले. आता सगळ्या वाकाया काढल्या, वाहू घालायले. वरही टाकल्या वाकाया, वरही टाकल्या. आणि बंधूची चालली तयारी वावरात जायची. ऊन तपव का पाणी हो, पण बंधूची वावरात जायची रोज तयारी असते. कलवलं शकलं की निघले बंधू वावरात. कारण की आता हे एवढं ऊन तपू राहिलं. सोयाबीन फुलावर आला, सोयाबीनला लावला आता पाण्याची वाट पाहून पाहून थकलो आम्ही. आता मागच्या वर्षी बोर मारली म्हणून यंदा बरं आहे, सोयाबीनले निदान पाणी तरी लावलं. आणि काय करते काय माहिती हे पाणी बी. डोंबडू
आणि बंधू वावरात गेल्यावर मला उरते फक्त एकच काम. चला तर मग तुम्हाला दाखवतो. तसे मी व्हिडिओ शूट करतो, तुम्ही माझे व्हिडिओ पाहत नाही म्हणून तुम्हाला रोज 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 तेच ते दाखवायचं. आणि आमचं माय असं आहे की तेच ते व्हिडिओ असतात, कारण की मला फक्त घर आणि वावर, कारण मी फक्त घरी आणि वावरातच असतो. अरे बाबा, झालं सगळं गाव सामसूम. आणि हे बंधू गेल्यावर पडते सगळं शेण बाहेर. आणि मग हे आता नाही काढलं तर दिवसभर तसंच राहते, म्हणून काढून घ्यायचं आहे आता मला शेण. बाहेर आलं की मग बायाला वाटते की मी कुठे चालली कुठे नाही, ते कल्ला करतात. इकडे चालू आहे आमच्या हिरोईनचं जेवण. की 11 वाजता जेवण हिरोईनचं कम्प्लीट. चला मग आता बाहेरचं शेण काढलं, आता थोडंसं झाडून घेतो, म्हणजे संध्याकाळी जास्त पसारा होणार नाही बाहेर. काय म्हटलं हाय? चांगलंच नाही सर, काळ्या कुड्याच आहे ते. काय सावराव ते नाही समजू राहिलं बाहेरचं. तुम्हाला पाणी पाजतं, थांबा, कल्ला नका करू, तेवढं झाडून काढू द्या मला. ऊन तपलं की कसं एकाच बकेटीत ताण लागते वा. चला प्या पटपट पाणी. अय डोंबडे आहे, या बैलाला बाहेरच, घरातच राहू दे, बाहेर नको नेऊ आता, कारण की लय ऊन तपू राहिलं बाहेर. नेतात का हे बकऱ्या, का बांधू तिकडे? झाडझूड करायला बरं पडतील मला. बाबाला नेत जा ना त्याच्या घरी. हो ना, देतो दादा 2 बकऱ्या घेऊन. अशा मा बकऱ्या रोज नेला की चाऱ्याने, तर मी ते लावत नाही मग घरी चारा. आज चालले आमच्या बकऱ्या चऱ्याले, दादा घेऊन चालले. घेतली ना व, तुमच्यापेक्षा थंडगार पाणी घेतलं. लय अंगात आलं तिच्या असतं. सवय आहे ना तशी. मी झाडाखाली बसली की मग पाटील नांगून झोपून राहा. मी अंग टाकलं की ते अंग टाके. ती तशीच करते, दादाली तशीच करते. चाल काढू का आता मी झाडून? आज काही टेन्शन नाही मला. आज तर निवांत झोपली तुम्ही बकऱ्या चरायला गेल्या तर. दादा मग आता एवढं झाडून घेतो करतो. अंगावर भूक लई लागली. मी पाय जाऊ बकऱ्या काही जातात चरायला आज, याची वाट. वरचं कचरे टाकतात खाते.